सगळ्यांनी बसून घ्या. फक्त प्रेसवाले माझ्या अगोदरच्या वक्त्याने या यात्रेबद्दलची असणारी माहिती दिली. गावागावामध्ये ओबीसी एका बाजूला, मराठा एका बाजूला आणि एकमेकांच्या मनामध्ये भीती, की हा आपल्याला काय करतोय, तो आपल्याला काय नाही. असे हे जे सामाजिक वातावरण बनवलं जात होतं त्याला आपण आळा घातला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूस ओबीसीचं जे आरक्षण आहे ते सामान्य माणसाला या आरक्षणाबद्दलची माहिती देणं, या दोन गोष्टी आपण केल्या पाहिजेत असं वाटलं. आम्ही अशा आरक्षण बचाव यात्रा काढली. अनेक टीका करतात, ते टीकाकारावरती मी जात नाही, पण बिघडत चाललेलं वातावरण हे पहिल्यांदा थांबलं आणि आता लोक म्हणतात की आम्ही सुरक्षित. माहिती असली की मग लोक वेडावाकडा विचार करतात. आणि म्हणून आरक्षणाबद्दल आपण असताना पहिल्यांदा माहिती, आम्ही ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी गेलो तिथे असताना विचारलं की आरक्षण तुम्ही देऊ शकता, मतदार म्हणून तुम्ही आरक्षण देऊ शकता का? तो उत्तर नाहीये. मग आरक्षण देतं कोण? तो शासन देतं. शासन होतं कसा? ते इलेक्शनमध्ये मतदान दिल्यानंतर ज्याचं बहुमत होतं किंवा जे बहुमत करू शकतात त्यांचं शासन होतं. शासनाने निर्णय घेतला आरक्षण द्यायचा तर मग कोण तपासतं ते योग्य आहे की अयोग्य, कायदेशीर आहे की बेकायदेशीर, घटनात्मक आहे की नाही. आणि मग आम्ही लोकांना विचारतोय की तुम्ही हे जे वातावरण बिघडवत आहे कशासाठी? जेव्हा आरक्षण देण्याचा आपल्या हातामध्ये नाही, दिलेलं आरक्षण तपासायचं आपल्या हातामध्ये नाही, त्यामुळे आपण असं ही दंगलखोराची भाषा कशाची, वातावरण बिघडवण्याची भाषा कशाची? येता येता लोकांच्या असताना लक्षात आलं की आपण चुकीच्या मार्गाने झालो होतो. आणि बऱ्याच ठिकाणी मी आता म्हणेन की परिस्थिती निवळालेली आहे, निवळायला लागलेली ही आहे. ही या यात्रेची असणारी फलश्रुती या ठिकाणी मी मानतो. दुसरं एक राहिलं आहे की जे तुम्हाला पुन्हा करायचं, म्हणजे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सुद्धा सांगितलं. मला एक सांगा, आतापर्यंत ओबीसी म्हणून ओबीसी समूह एकत्र कधी आलाय का? माझ्या माहितीप्रमाणे नाही. तो माळी म्हणून एकत्र आला का? तर निश्चित आला.
तो धनगर म्हणून एकत्र आला का? तर निश्चित आला. तो बंजारा म्हणून एकत्र आला का? तर निश्चितपणे आला. तो कुंभार म्हणून एकत्र आला का? तर आला. लोहार, अशी अनेक नावं घेऊ शकतो की ज्यांच्या समाजाचे मेळावे झाले. हे समाजाचे मेळावे, हे आपल्या सामाजिक अस्तित्वाची जाणीव करणारे मेळावे. तेव्हा अस्तित्वाची जाणीव ज्यावेळेस आपण करून देतो त्यावेळेस आपण नेमकं काय करतो? अरे बाबा मी आहे, माझ्याकडे नजरअंदाज करू नको, मी सुद्धा इथल्या व्यवस्थेचा भाग आहे, तेव्हा मला तुडवून जाऊ नको. तेव्हा आपण समाजाच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. या जाणीवेबरोबरच दुसरा आपल्याला उद्योग करायचा आहे, तो म्हणजे की माझ्या राजकीय अस्तित्व सुद्धा हेही तुम्ही लक्षात घ्या. समाजाच्या मेळाव्याने सामाजिक अस्तित्व जाणीव करून दिली, सामाजिक अस्तित्व जाणून करून दिली. आता असताना राजकीय अस्तित्व निर्माण करायचं आहे. आणि या राजकीय अस्तित्व जे निर्माण करायचं आहे ते आपल्याला 7 ऑगस्टला औरंगाबादला एकत्र येईल. 7 ऑगस्टला एकत्र येऊन ओबीसींची राजकीय जाणीव आपल्याला करून घ्यायची. समाजाचे मेळावे घेतले तेव्हा आपण दाखवून दिलं की या मतदारसंघामध्ये मी 10,000चा आहे. पण त्या 10,000ने फरक नाही, फक्त मला मान्यता मिळते. आता असताना आपल्याला राजकीय अस्तित्व दाखवायचं आहे. आणि राजकीय अस्तित्व दाखवायचं आहे म्हटल्यानंतर मग इथला असणारा बंजारा असेल, वंजारी असेल, कुंभार असेल, लोहार असेल, सोनार असेल, माली असेल, कैकाडी असेल, सगळे 272 ओबीसी समूह जे आहेत, 272 ओबीसी समूह जे आहेत, हे सगळे एकत्र आलेले आहेत, हे आपल्याला दाखवायचं आहे. हे आपल्याला एकत्र आलेले आहे ते दाखवायचं आहे. आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये या ओबीसीची संख्या लाख, 1.25 लाख आहे, हे आपल्याला दाखवायचं आहे. लाख, 1.25 लाख आहे ते आपल्याला दाखवायचं आहे. त्याच मतदारसंघामध्ये बहुजनांची संख्या 30-35 हजाराची ती संख्या. एससीची संख्या आपण घेतली तर ती 50 हजाराच्या आसपास येते. इथे अजून एक महत्वाचा घटक आहे, तो म्हणजे मुस्लिम घटक आहे. तिसरा घटक जो आहे तो आदिवासी घटक आहे. तर ही ताकद आपण दाखवली तर आपण आपलं अस्तित्व दाखवतो, हे लक्षात घ्या. नुसतं अस्तित्व दाखवत नाही तर आपण असताना आम्ही इथलं इलेक्शन जिंकू शकतो, ही ताकद आपण त्या ठिकाणी दाखवतो. ही ताकद आपण दाखवतो. आणि म्हणून 7 तारीख हा मंडल दिवस. विश्वनाथ प्रताप सिंहाने या दिवशी मंडल कमिशन लागू केलं, हे आपण लक्षात घ्या.
मंडल कमिशन लागू केलं, त्याचा आपणच फायदा आहे. इथे झालेले ग्रामसेवक आहेत, तलाठी आहेत, कारकून आहेत, बँकेमधला स्टाफ आहे, ते सगळ्यांना असणारा सांगतो की आरक्षण नसतं तर तुम्ही तिथे नसता. तुम्हाला येता येत असेल तर निश्चितपणे या, पण तुम्हाला येता येत नसेल तर 10 गाड्या करून द्या, लोकांना येऊ द्या. त्याला तुम्ही लाभार्थी आहात, तुम्ही या आरक्षणाचे लाभार्थी आहात. आणि लाभार्थी असल्यामुळे तुम्ही असताना त्या ठिकाणी पूर्णपणे जबाबदारी घेतली पाहिजे. माझं आव्हान आहे आपल्याला, हा पाऊस पाण्याचा वेळ आहे, पण त्याला नाईलाज काय आहे, ऑक्टोबरमध्ये निवडणुका होती. ऑक्टोबरमध्ये निवडणुका होती, पाऊस संपल्या निवडणुका आहेत, लोकांपर्यंत पोहोचायला वेळ नाही. आणि म्हणून पावसातच आपण सगळं ही यात्रा काढली. आणि आज अनेक लोक येऊन सांगतात की या चळवळीला एक नायक मिळाला, हे लक्षात. वंचित बहुजन आघाडी हे त्याचं नायक आहे. मी दुसरं इथं म्हणेन, तुम्ही बीजेपी मध्ये आहात खुशाल, तुम्ही एनसीपी मध्ये आहात खुशाल, तुम्ही काँग्रेसमध्ये आहात खुशाल, तुम्ही सेनेमध्ये आहात खुशाल, पण आपली जबाबदारी विसरू नका. आपली जबाबदारी काय तर आपल्या पक्षामध्ये सुद्धा, म्हणजे उद्या समजा भारतीय जनता पक्षामधला असणारा कार्यकर्ता आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षामध्ये भांडलं पाहिजे. कशासाठी भांडलं पाहिजे तर वाटाघाटीमध्ये बीजेपीच्या वाट्याला 150 जागा आल्या, अजित पवार सोडून, एकनाथ शिंदे सोडून, यांच्या वाट्याला 150 जागा आल्या, तर ओबीसीच्या बीजेपीतल्या कार्यकर्त्याने सरळ सरळ सांगितलं पाहिजे की 75 जागा या ओबीसीच्या उमेदवारांनीच भरल्या पाहिजे. त्यांनी ओबीसीच्याच उमेदवारांनी भरल्या पाहिजे. ओबीसीच्याच उमेदवारांनी दिलं पाहिजे. तीच काँग्रेसवाल्यांनी केलं पाहिजे, तेच एनसीपी वाल्यांनी केलं पाहिजे, तेच उद्धव ठाकरेतल्या ओबीसीच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. त्याचं कारण सांगतो. विधानसभेच्या अगोदर ओबीसीच्या आरक्षणाला धोका नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धोका कधी आहे? विधानसभेत नंतर धोका आहे. आणि विधानसभेच्या नंतर धोका आहे. विधानसभेचं अधिवेशन बोलवल्या जाईल. विधानसभेच्या अधिवेशन बोलवल्यानंतर ओबीसीची जी मागणी आहे की जात न्याय जनगणना झाली पाहिजे, जात न्याय जनगणना झाली पाहिजे, तिचा ठराव मंजूर होईल. तिचा ठराव मंजूर होईल. आपल्याला वाटेल की आपली मागणी मान्य झाली, पण त्याच्याच बरोबर हळूच एक ठराव मंजूर केला जाईल. आणि तो म्हणजे की जात गणनेची आकडेवारी जोपर्यंत कळत नाही, जात सेन्ससची जनगणनेची आकडेवारी कळत नाही, तोपर्यंत
ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येत आहे. ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देण्यात येत आहे. हा ठराव होणार कुठे? तर विधानसभेमध्ये. आता विधानसभेमध्ये किती ओबीसीचे आमदार आहेत? किती आहेत? 11 आहेत. 288 सभासदांमध्ये हे 11 आमदार ठराव थांबवू शकतात का? नाही ना. म्हणून आपल्याला आपली संख्या ठराव थांबवण्या एवढी पाहिजे. आपल्याला ठराव थांबवण्या एवढी पाहिजे. आणि म्हणून आम्ही म्हणालोय की ओबीसीची खान बांधली पाहिजे, गाठ बांधली पाहिजे. आणि निवडणूक झाल्यानंतरच ती गाठ सोडली पाहिजे. काय गाठ बांधायची आहे की मी किमान 100 आमदार निवडून आणीन. मला अनेक जण म्हणतात प्रकाश राव कसं शक्य आहे? मी त्यांना विचारतो मोबाईल वापरता का? ते म्हटले होय. त्याच्यामध्ये गुगल आहे का? तर ते म्हटले आहे. म्हटलं त्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे भारतीय निवडणूक आयोग असं टाइप आउट करता येईल का? ते येईल. असं टाइप आउट केल्यानंतर म्हटलं त्याच्यामध्ये तुमच्या गावाची मतदार यादी तुम्ही शोधू शकता का? तर ते म्हटले होय शोधू शकतो. मग म्हटले एक जबाबदारी आहे किती यादी शोधा. तुमच्याच गावाची, दुसऱ्या कुठल्या गावाची बघायची नाही. मग तुम्ही तुमच्याच गावाची बघायची. आणि तुमच्या गावाच्या ह्याच्यामध्ये पाटील समाजाची मतं किती आहेत आणि ओबीसी समाजाची मतं किती आहेत? तो म्हटला सर न बघता मी सांगतो आमची मतं जास्ती आहे. मग म्हटलं घाबरतोयस का? मग म्हटलं घाबरतोस का? म्हटलं साहेब आपलं जमलं, आता आपलं जमलं. त्या प्रत्येकाने स्वतःला शाश्वत करण्यासाठी, समजून घेण्यासाठी ते यादीचा आपण अभ्यास करा. आपल्याला दिसेल की माझं मत मी ओबीसीच्या उमेदवार आणि राखीव मतदारसंघामध्ये एससी आणि एसटी याला जर मतदान दिलं तर माझा विजय निश्चित आहे. माझा विजय निश्चित आहे. तेव्हा आपल्याला मनामध्ये भीती काढणं महत्वाचं आहे. आणि दुसरं ओबीसी बांधवाने एक लक्षात घ्या, ह्यावेळेस जसं मागच्या निवडणुकीमध्ये मुसलमानांनी झाडून पुसून मतदान केलं, नुसतं मतदान केलं नाही तर झाडून पुसून मतदान केलं, त्याच पद्धतीने यावेळेस ओबीसीने सुद्धा मतदान करणं गरजेचं आहे. झाडून पुसून मतदान करणं गरजेचं. एकही राहणार नाही गावामध्ये. मतदारसंघ बघण्याची गरज नाही, बूथ बघण्याची गरज आहे. माझा जो बूथ आहे तोच मी सांभाळेन. आणि म्हणून मित्रो, हे साध्य करण्यासाठी 7 ऑगस्टला आपण सगळ्यांनी औरंगाबादला पोचलं पाहिजे. या यात्राची सांगता आहे
आणि त्याच्याच बरोबर ओबीसी समूह एकत्र आलाय, ओबीसी समूह एकत्र आलाय आणि त्यांनी मूठ आवडलेली आहे. तो आता एकटा नाही, त्यांनी मूठ आवडलेली आहे. या समाजाचा उमेदवार आहे की त्या समाजाचा उमेदवार आहे तो आता बघणार नाही. हा ओबीसीचा उमेदवार आहे, हा एससीचा उमेदवार आहे, हा ट्रायबलचा उमेदवार आहे, हा मुस्लिमचा उमेदवार आहे, हा माझा उमेदवार आहे हे तो बघणार आहे आणि तिथे मतदान करणार. माझं आव्हान आहे, म्हणजे धर्माच्या नावाने ओबीसीला भडकवण्याचं कामकाज होईल. हिंदू मुसलमानची दंगल केल्या जाईल की जे आपलं विशालगडवरनं त्या ठिकाणी दिसले, चुटपुट त्या ठिकाणी चालले. मुसलमान बदमाश काबूमध्ये ठेवलं पाहिजे आणि म्हणून सगळ्या हिंदूंनी एकत्र आलं पाहिजे. त्याला म्हणायचं खुर्चीवर बस राजा, मी कोण आहे ते सांग, मी कोण आहे ते सांग, मी हिंदू आहे की नाही. होय, मग माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या पाठीमागे तू का नाही उभा राहिलास? मग ओबीसीच्या आरक्षणाच्या पाठीमागे तू उभा का नाही राहिलास? माझं आरक्षण तर मुसलमान काढून घेत नाही, माझं आरक्षण तर आदिवासी काढून घेत नाहीये. माझं जे आरक्षण काढून घेतल्या जाते, जो हिंदू आहे तो सवर्ण हिंदू आहे तो काढतोय. तू तर मला सवर्ण हिंदू आहेस आणि तूच तर माझं आरक्षण काढतोयस. RSS वाली ती प्रचाराला येते आणि म्हणून या कुठल्याही प्रचाराला यावेळेस बळी पडायचं नाही. मी जे म्हटलं खुंटी बांधली पाहिजे, गाठ बांधली पाहिजे, एकच की ती सारखी आपल्याला आठवण करून देईल. काय आठवण करून देईल? की मला आरक्षण वाचवायचं. आता प्रश्न येतो की का वाचवायचं? मला एक जण विचारतात अशोक का वाचवायचं? मी म्हटलं तुझा प्रश्न बरोबर आहे. म्हटलं तू कॉलेजमध्ये गेलास? म्हटलं गेलो. आरक्षणाच्या जागेवरती गेला? होय. तो म्हटलं आरक्षणाच्या जागेवरती गेलो. म्हटलं तुझ्यासाठी लढलो कोण? तुझ्यासाठी लढलो कोण? म्हटलं आरक्षण आलं पाहिजे म्हणून. बुचकळ्यात पडलं. म्हटलं उत्तर शोध सांग मला. सभा संपता त्यांनी मला सांगितलं की माझ्या वडिलांच्या सहकार्याने, वडिलांनी त्यांच्या पिढीने माझ्यासाठी लढलं, आरक्षण निर्माण केलं आणि म्हणून मी शिकलो. आता म्हटलं तुझी जबाबदारी काय? तो म्हटलं माझी जबाबदारी मिळालेले अधिकार शाबूत ठेवलं, आरक्षण शाबूत ठेवणं ही माझी जबाबदारी आहे. कारण का मला हा वसा माझ्या पुढच्या पिढीला द्यायचा. तेव्हा आपण जे लढतोय ते आपल्या मुलाबाळांसाठी लढतोय, दुसऱ्या पिढीसाठी आपण लढतोय. की मी तर आनंदात जगलो, मी तर फार स्वतंत्ररित्याने जगलो, ज्याला येईल त्याला दिल्याशिवाय देत मी जगलो, माझ्यावरती काहीच कारवाई झाली. कारण ती पिढी स्वातंत्र्याचं महत्व मानत. आज आपल्याला सुद्धा ज्या स्वातंत्र्यामध्ये आपण जगलो, ज्या सुरक्षितेमध्ये आपण जगलो, ज्या आरक्षणामध्ये आपण जगलो, ते जसं त्या तसं येणाऱ्या पिढीसाठी आपण शाबूत ठेवायचं आहे. त्यांचे अधिकार आपल्याला जपायचे आहे आणि त्यांच्या अधिकाराला जपण्यासाठी आपण औरंगाबादला पोहोचाल 7 तारखेला ही अपेक्षा करतो. आपली रजा घेतो. जय भीम. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.